आपण बघतायत की श्री श्री रानभाज्या व नैसर्गिक शेतमाल महोत्सवामध्ये जळगावकरांनी नागरिकांनी फार मोठा प्रतिसाद दिला आहे आणि प्रतिसाद देण्याचं एकमेव कारण की आम्हाला रानभाज्यांचं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व समजून घेता येईल का आणि ते समजण्यासाठी आज आपण या ठिकाणी डॉक्टर मनोज चोपडे सरांनी त्याचं सादरीकरण करून सांगितलं की नेमकं करटोले असतील, आंबाडी असेल, नैसर्गिक जेवढ्या काही भाज्या आहेत रानभाज्या यांचा कुठला भाग खाल्ला पाहिजे, आरोग्याच्या दृष्टीने कुठल्या आजारांवरती त्यांचं काम चालतं आणि त्याची पाककृती ही कशी केली पाहिजे याचं देखील सादरीकरण आणि तो फार लोकांना भावला. आणि आपण सगळे म्हणतो की पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, आपल्याला सशक्त भारत हा बनवायचा आहे, आत्मनिर्भर जर का बनवायचा असेल तर आरोग्य हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून सगळी जरी प्रगती केली असेल पण आरोग्यासाठी आपल्याला नक्कीच आणि म्हणून आपल्या हे जे काही निसर्गाने दिलेलं देणं आहे, ही जी काही संपत्ती आहे ही आम्हाला आरोग्याच्या दृष्टीने लोकांना कनेक्ट करायचं होतं आणि त्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. आणि म्हणून एकीकडे रानभाज्या असतील आणि त्याचं डिजिटायझेशन त्याचा देखील वापर करून एवढंच नव्हे तर यापुढे वर्षभर या रानभाज्या उपलब्ध व्हाव्या म्हणून डिहायड्रेशनचे युनिट पण आता आपण जिल्ह्यामध्ये करतो आहोत जेणेकरून. आणि एवढंच नव्हे तर दर आठवड्याला दर रविवारी या ठिकाणी विक्रीची व्यवस्था, कारण की आज सगळेच काही येऊ शकले नाही परंतु आपल्या सगळ्यांचं प्रसारमाध्यमांचं पाहून लोकांची मागणी सातत्याने होते आणि हा जो उपक्रम आहे हा मागील 12 वर्षाचा असलेला जो आमचा तप आहे, मग एक त्याच्यामध्ये श्री श्री आर्ट ऑफ लिव्हिंग असेल, कृषीबाग असेल, आदिवासींचे विविध उपक्रम असतील आणि आजच्या आदिवासीच्या दिवशीच्या निमित्ताने क्रांती दिनाच्या निमित्ताने आम्ही हे असं नियोजन केलेलं आहे की आपल्याला सशक्त जळगाव, सशक्त भारत जर का बनवायचा असेल तर आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्याला आपण याला फार मोठी आरोग्याच्या दृष्टीने प्रसिद्धी देण्याचं काम आणि त्याला मिळालेला प्रतिसाद हा नक्कीच वाख्यानाजोगे आहे. केशव स्मृती प्रतिष्ठान आणि आर्ट ऑफ लिव्हिंग अशा दोन्हींनी संयुक्त विद्यमानाने हा रानभाजी महोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे. तसं दर रविवारी पण इथे रानभाज्या असतातच. जो नैसर्गिक शेतमालाचा आम्ही दर रविवारी आठवडे बाजार इथे भरतो, पण आज थोडा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही इथे रानभाजी महोत्सव केलेला आहे. बघा, पूर्वीचे जे काही आपले पूर्वज होते त्यांच्या रोजच्या आहारामध्ये रानभाज्यांना विशेष महत्त्व होतं, पण आता नवीन जीवनशैलीमध्ये थोडं आपण या रानभाज्यांपासून लांब गेलो आहोत. तर यासाठी जनजागृती निर्माण करणं हा महोत्सवाचा उद्देश आहे आजचा. आणि या रानभाज्या ज्या आहेत या फक्त भाज्या नाही आहेत, तर हे असं खूप अँटीऑक्सिडंट, वेगवेगळ्या प्रकारचे खनिज, विटॅमिन्स याने समृद्ध असं या भाज्या आहेत. एक समृद्ध अन्न आहे, म्हणजे खूपच छान अन्न आहे हे, समृद्ध अन्न आहे, पौष्टिक असं. तर याचा प्रत्येकाने लाभ घ्यायलाच पाहिजे. तर त्यासाठी जनजागृती करण्यासाठी हा वनमहोत्सव, रानभाज्यांचा महोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे. मी डॉक्टर रंजना बोरसे, नेत्ररोग तज्ज्ञ आहे.